ठेचा कशासोबत आपण खातो? तर भाकरीसोबत, चपातीसोबत. हो ना? पण कधी तुम्ही ठेचा पराठा खाल्लाय? तर नाही ना? अगदी साधी सोपी रेसिपी आहे. खमंग, खुसखुशीत, अगदी मस्त असा ठेचा परोठा बनवण्यासाठी आपण गव्हाची कणिक भिजवायची आहे. तर ज्याप्रमाणे आपण गव्हाची कणिक चपातीसाठी भिजवतो, अगदी त्याच पद्धतीने. म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि थोडं-थोडं पाणी घालून छान सैलसर कणिक भिजवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायची. आता कणिक मुरते आहे तोपर्यंत आपण ठेचा बनवून घेऊया. त्यासाठी मी एक लोखंडाचा तवा घेतलेला आहे. त्यामध्ये तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये घातलेलं आहे 1 चमचा जिरे, हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या. आता त्यामध्ये घालायचे आहे थोडेसे म्हणजेच मूठभर आपण शेंगदाणे घालायचे आहेत. हवं तर तुम्ही ओलं सुकं खोबरंसुद्धा घालू शकता. आता हे छान असं खमंग आपल्याला शेंगदाणे आहेत ते लालसर भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर. ही सुद्धा तेलावर छान परतून थोडंसं मीठ घालायचं. शेंगदाणे आपले छान भाजून झाले की आपण एका ताटामध्ये काढून हे थंड करून घ्यायचे आणि खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे. हां, जर तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सीच्या जारमध्ये घालून थोडंसं ओबड-धोबड हे वाटूनसुद्धा घेऊ शकता. आता हा तयार झालेला ठेचा इतका सुंदर ह्याचा दरवळ सुटलेला आहे तर असं वाटतं असाच खावा. पण नाही, आपण ठेचा पराठा बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला बनवायचा आहे पराठा. आता इथे कणिकसुद्धा छान मुरलेली आहे. आपण ह्याचे छोटे-छोटे गोळे घेऊन आपल्याला अशा पद्धतीने कोरड्या पिठामध्ये घोळवून ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो अगदी तशीच चपाती मस्त अशी भरभर लाटून घ्यायची आणि आपण जो बनवलेला ठेचा आहे तो यावर पसरून घ्यायचा. पण ठेचा पसरवण्याआधी आपल्याला तेलसुद्धा यावर लावायचं आहे. विसरलात ना? हां, कारण ठेचा जर लावला ना आपण ह्याच्यावर तर सगळा कळून पडेल. त्यावर आपण ह्यावर तेल लावायचं आहे. याचा रोल करून घ्यायचा मस्तपैकी अगदी छान. आपण जसं साखर चपाती खायचो ना लहानपणी अगदी त्याच पद्धतीने मधोमध कट करायचं आणि पुन्हा हे जोडून घ्यायचं. खूप छान लेयर येतात म्हणजे लेयरवाला ठेचा पराठा. सुंदर असा, दिसायलासुद्धा सुंदर आणि खायलासुद्धा भन्नाट. तर असा हा पराठा आपल्याला कोरड्या पिठामध्ये घोळवून छान असं लाटून घ्यायचं. थोडंसं जाडसरच लाटायचं आहे. गरम तव्यामध्ये मस्त असा तूप, बटर, तेल काहीही लावलं तरी हा पराठा आपला खूपच छान लागतो. आता हा जो सुंदर असा पराठा तयार केलेला आहे ना, तर दोन्ही बाजूनी मस्त असा लालसर रंगावर म्हणजेच गुलाबी, तांबड्या, केशरी रंगावर भाजून घ्यायचा आणि हा गरमागरम पराठा आपण लोणच्यासोबत, दहीसोबत खायचा. खूप छान लागतो. एकदा नक्की बनवून पहा.